हाय. तर मी मयूर दलवी. आपल्या नवीन अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण अनबॉक्सिंग करणार आहेत रेड टेप शूजचं. जो रेड टेपवरून आपण ऑनलाईन शूज मागवलेले आहे त्या शूजचं अनबॉक्सिंग करणार आहे. तर आपण मागवला होता हा शूज फ्लिपकार्टवरून. सो आपण तुमच्या समोरच ओपन करू. शूजच्या बॉक्सची जी क्वालिटी आहे ती डॅमेज झालेली आहे कुरिअरमधून रेड टेपवरून. तर आपल्या हातामध्ये हा रेड टेपचा बॉक्स आहे. तर आपण शूज अनबॉक्सिंगमध्ये टोटल 11 ते 12 पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये शूज, शूजचे डिटेल्स, शूजचे ब्रँड, शूजचे आउटर सोल, इनर सोल, त्याच्यानंतर फॉर्म, त्याच्यानंतर कम्फर्टेबल, असे जेवढे पण पॉईंट्स असतील त्या पॉईंटवरती आपण बोलणार आहोत. रेड टेप शूजचा जर आपण हिस्ट्री जर पाहायला गेलो तर रेड टेप शूज हा इंडियामध्ये 1996ला कानपूर या शहरामध्ये स्टार्टअप त्यांनी चालू केला. आणि जर आपण विचार केला तर 1996 साली स्टार्ट केला कानपूर शहरामध्ये, आणि आता त्याला आज 2024 मध्ये 28 वर्ष कंप्लीट झालेली. आणि जो कानपूरमध्ये स्टार्टअप केल्यानंतर तर काही गोष्टी ऑब्झर्वेशन झाल्यानंतर त्यांनी जो बिझनेसचा मॉडेल आहे तो अपडेट करण्यासाठी बांगलादेश या देशामध्ये स्थलांतरित करण्यात आला. आणि जो आता रेड टेप हा इंडियामध्ये किंवा भारतामध्ये जो चालू झालेला ब्रँड 20 देशांमध्ये पसरलेला आहे. आता जर विचार करायचा झाला तर रेड टेप शूज पहिले लेदरमध्येच काम करायचा, म्हणजे त्याचे फक्त लेदरमध्येच शूज असायचे. बट आत्ता त्यांनी लाईफस्टाईलचा विचार केला तर ट्रेंडी शूज आणि स्टायलिश शूजवरती पण काम करायचं चालू केलं आहे. आणि आपण त्या ट्रेंडी शूजचं अनबॉक्सिंग करायला देतात. तर आपण विचार केला रेड टेप शूजचा, तर रेड टेप शूज क्वालिटीमध्ये खूप पुढे आहे आणि जवळजवळ अदर ब्रँडपेक्षा 70% डिस्काउंटमध्ये कंटिन्युअसली असतो. तर आपल्याला प्रश्न पडला असेल की इतका डिस्काउंट देऊन सुद्धा त्यांचा प्रॉफिट कसा काय जनरेट होतो. तर तर यांचा क्वालिटीमध्ये 1000 ते 2000 रेंजमध्ये 1000 ते 2000 प्राईस रेंजमध्ये प्रोडक्ट असतात. त्यामुळे प्रोडक्ट जास्त सेल होतात. त्याच्यामुळे रेड टेपचा शूजचा जो सेल आहे तो 10,000 करोडपेक्षा जास्त असा सेल झालेला आहे. त्यामुळे त्यांचा असा फायदा होत असतो. तर अशा प्रकारे रेड टेप शूजचे ओव्हरऑल इंडियामध्ये 400+ आउटलेट आत्तापर्यंत तरी झालेले आहेत. तर ही झाली हिस्ट्री. आता आपण बोलूयात अनबॉक्सिंग व्हिडिओकडे. तर रेड टेपचा जर आपण या शूजचा जर विचार केला तर MRP 5499 MRP. बट जो सेलमध्ये किंवा असा ऑनलाईन फ्लिपकार्टवरती, अमेझॉनवरती इतकी प्राईस नाही आहे. हा डिस्काउंटमध्ये आता आपण 70-80% शूजच्या अनबॉक्सिंग कडे बोलूया. शूजची क्वालिटी जर विचार केला तर ओरिजिनल ब्रँड असतात त्यानुसारच ओरिजिनल ब्रँडला अशी मिळती जुलती अशी क्वालिटी आहे. पण या ज्या प्राईस रेंजमध्ये जो शूज येतो रेड टेप, खूप चांगली क्वालिटी आहे. म्हणजे आपण जर लोकल MRP मध्ये जर आपण शूज घ्यायला गेलो लोकल शूज, त्याची क्वालिटी इतकी चांगली नसते.
बट रेड टेपची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे. 1 वर्षभर आपण जरी वापरला तरी काय होणार नाही. कम्फर्टेबलमध्ये आपण जर पाहू शकता. शूजचा जर आपण प्राईसचा विचार केला तर बॉक्स MRP 5,499 रुपये इतकी आहे. तर इतकी आपल्याला द्यावी लागत नाही. 70% डिस्काउंट एनी टाईम चालू असतो. आणि जर तुम्हाला जर हे शूज असे घ्यायचे असतील तर फ्लिपकार्ट सेल चालू असतात. बिग बिलियन डेज, दिवाळी सेल, दसरा सेल, अशा सेलमध्ये असे शूज परचेस करा जेणेकरून तुम्हाला या सेल प्राईजमध्ये कमीत कमी प्राईस पडते. आणि एनी टाईम सेल चालू असतो जो तुम्हाला 1500, 1600, 1000 ते 1500, 1600 या तर आपल्याला या सेलमध्ये 1500, 1600, 1000 ते 1500, 1600च्या या रेंजमध्ये आपल्याला हे शूज मिळतात ऑनलाईन फ्लिपकार्ट, अमेझॉन या वेबसाईटवर. तर कम्फर्टेबलचा विचार करत असताना युनिव्हर्सलचा जर आपण विचार करत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये मेमरी फोमचा यूज केलेला दिसतो, जो की ब्रँड शूजची एक स्पेशालिटी असते. पाहू शकता मेमरी फोम, जो कम्फर्ट आपले पाय एकदम स्मूथ तर ठेवण्यासाठी. आपल्याला या शूजमध्ये मेमरी फोमचा उपयोग केलेला दिसून येतो. आपले पाय स्मूथ राहण्यासाठी खूप कम्फर्टेबल असतात. तर आपण मेमरी फोमचा जर विचार केला तर खूप स्मूथ आहे, म्हणजे आपल्या पायाला एकदम सॉफ्ट ठेवण्याचा प्रयत्न करेल. जवळ आपण 4-5 तास जरी कंटिन्युअसली शूज घालून ठेवला तरी पण आपल्या पायाला एकदम सॉफ्ट ठेवण्याचं काम करेल. खूप चांगला मेमरी फोम दिलेला आहे रेड टेपवाल्यांनी. रेड टेपच्या शूजचा जर आपण सोलचा विचार केला तर रबर सोल आहे. खूप स्मूथ पण नाही आहे आणि खूप हार्ड पण नाही आहे. एकदम मीडियम रेंजचा हार्डनेस दिलेला आहे, जो की ग्रीप करण्यासाठी एकदम बेस्ट आहे. चांगली ग्रीप होऊ शकते याच्यामध्ये. जे पॉप्युलर इंटरनॅशनल ब्रँड आहेत त्यांच्यासारखेच आपल्याला रेड टेप शूजची स्टिचिंग पाहायला मिळते. एकदम प्रॉपर आहे, आतून बाहेरून एकदम प्रॉपर स्टिचिंग केलेले आहे आणि मटेरियल जो चांगला असल्यामुळे स्टिचिंग वगैरे एकदम प्रॉपर झालेली. तर आपण स्टिचिंगचा जर विचार केला म्हणजेच शिलाई, जसं ओरिजिनल ब्रँड्स पुमा, नायकी, ॲडिडास, मोठ्या मोठ्या ब्रँडची जशी स्टिचिंग असते तशाच सेम टू सेम, म्हणजे सेम टू सेम तशीच स्टिचिंग आपल्याला या शूजमध्ये पाहायला मिळते. चारी साईडसून आपण स्टिचिंगमध्ये कुठेच असा वेगळीकडे धागा गेलाय किंवा असं काही बाहेर निघालाय असं कुठे बघायला मिळणार नाही. एकदम स्टिचिंग वगैरे एकदम प्रॉपर आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण रेड टेप शूजचा जर या शूजचा जर विचार केला तर या शूजमध्ये जर नोड बांधल्यानंतर जर शूज जर लूज राहत असेल तर त्यांनी एक पट्टा दिलेला आहे बेल्ट, जो की खूप चांगला कम्फर्टेबल आपल्याला पायाला सॉफ्ट ठेवण्याचा प्रयत्न करेल. डिझाईनचा जर आपण विचार केला तर हा शूज कॅज्युअल आहे. कॅज्युअल स्निकर्स त्या कॅटेगरीमध्ये विभागला जातो. शूजमध्ये फक्त एक बॅक साईडला रेड टेपचा लोगो त्यांनी दिलेला आहे आणि एक आपल्या समोरच्या साईडला इथे रेड टेपचा सिम्बॉल दिलेला आहे. आणि शूजची क्वालिटी खूप चांगली. तर रेड टेप शूज या शूजचा जर आउटर मटेरियलचा आपण जर विचार केला तर हा आउटर रबर सोलमध्ये आणि पाहू शकता किती ग्रीप वगैरे आपण मेंटेन करू शकतो अशा शूजमध्ये. स्लिपचे चान्सेस हे पूर्णपणे कमी असतील. आणि तर हा शूजचा आपण जर इनर सोलचा जर आपण विचार केला तर खूप कुशनिंग आहे. आणि जेव्हा आपण कम्फर्टेबलचा जर विचार करत असाल तर आपण जेव्हा हा शूज पायामध्ये घालू तेव्हा आपल्याला समजेल की कसं आहे कम्फर्ट झोन, आणि आपण बाहेर जाऊन घालू आणि मग तुम्हाला सांगू कसं आहे. तर पुढचा पॉईंट आपण कव्हर करणार आहेत मटेरियल. जो शूजचा मटेरियल आहे हा PU लेदरमध्ये कंपनी किंवा ब्रँडने असं सांगितलं की प्युअर लेदर आहे. तर PU लेदर आहे, खूप चांगला असा जेन्युइन लेदर आपल्याला दिसून येतो. पाहू शकता सगळीकडून स्टिचिंग वगैरे प्रॉपर आहे. तर या शूजचा जर आपण विचार केला वेटचा म्हणजेच वजन, तर हे स्निकर्स आपल्याला दिसायला जरी असे बल्की दिसत असतील तरी पण वेटच्या मामल्यामध्ये, वेटच्या विचारामध्ये जर आपण जर विचार केला तर वेट हा खूप लो आपल्याला दिसून येतो. खूप हलके आहेत असे शूज. आपण जरी अख्खा दिवस जरी घातले 7-8 तास 9 तास जरी घातले तरी पण आपला पाय एकदम स्मूथ राहतील. आपल्या पायांना असं जड वगैरे वाटणार नाही. एकदम हलके हलके शूज.
तर आजच्या शूज अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा एकदा भेटूयात नवीन अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये. आणि इथपर्यंत आलाच आहात तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जसा हिंदी अनबॉक्सिंगला सपोर्ट करता तसाच आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सपोर्ट करा. थँक्यू.